नमस्कार मंडळी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त असं एकदम झणझणीत असं गावरान पद्धतीनं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 वांगी घेतलेली आहेत. भरिताची वांगी घेतलेली आहेत मी. बाजारामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारची भरिताची वांगी भेटतात. तर तुम्हाला जशी भेटतील तशी वांगी तुम्ही भरीत बनवण्यासाठी घेऊ शकता. आता काय करायचं आहे, ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. नंतर एका चाकूच्या साहाय्याने या वांग्याला मधून अशा प्रकारे चीर देऊन घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे 4 भाग असे हे वांग्याचे करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, आतमध्ये जर वांगं किडकं वगैरे असेल तर असं कट केल्यामुळे आपल्याला ते कळतं. तर आता दोन्ही वांग्यांना अशा प्रकारे काप देऊन घेतलेली आहेत मी आणि दोन्ही वांगी चांगली आहेत. आतून कीड वगैरे काही नाही आहे. आता काय करायचं आहे, आता एका ब्रशच्या साहाय्याने मी या वांग्याचा वरचा जो पोर्शन आहे त्याला तेल लावून घेणार आहे. म्हणजे आपण वांगं भाजताना वांग्याची जी स्किन असते, वांग्याचं जे वरचं आवरण असतं ते पटकन असं भाजलं जातं. तर इथे मी गॅसवर आता अशा प्रकारे एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर ही जी आपण वांगी आहेत, ती वांगी अशा प्रकारे ठेवून द्यायची आहेत. आणि गॅसची फ्लेम कमी जास्त करत एक 2-3 मिनिटांच्या अंतरावर ही वांगी गोल गोल फिरवून सर्व बाजूनी छान अशी भाजून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी एक 2-3 मिनटं सर्व बाजूनी फिरवून ही वांगी छान अशी भाजून घेतलेली आहेत. वांगी मस्त अशी भाजली गेलेली आहेत. आता आपण काय करायचं आहे, गॅस बंद करून द्यायचा आहे आणि ही वांगी एक 10 ते 15 मिनटं पूर्णपणे साईडला ठेवून थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया. तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण, 1 चमचा जिरे असं घालून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. इथे मी भरितासाठी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. बारीक कोथिंबीर चिरून घेत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो देखील घालू शकता. तर आता एक 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर वांगी पूर्णपणे थंड झालेली आहेत आणि वांग्याची वरची जी भाजलेली बाजू आहे ती अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. थंड झाल्यावरती सहज अगदी पटकन निघली जाते आणि त्यात आपण तेल लावलेलं आहे वांग्याच्या वरच्या पोर्शनला, त्यामुळे ही वरची जी स्किन आहे वांग्याची किंवा वरची जी साल आहे ती पटकन अशा प्रकारे निघली जाते. तर आता अशाच प्रकारे दोन्ही वांग्याच्या वरची जी स्किन आहे ती मी सर्व काढून घेते. दोन्ही वांग्यांचं वरचं जे सर्व आवरण काढून घेतलेलं आहे. नंतर पाठीमागचा जो पोर्शन आहे तो अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे. आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेणार आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. नंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा हलकासा थोडासा नरम होईपर्यंत 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटानंतर आपण जे वाटून घेतलेलं हिरवी मिरची, लसूणचं वाटण आहे ते वाटण घालायचं आहे. आपण हे भरीत हिरव्या मिरचीमध्ये करणार आहोत आणि असं हे भरीत चवीला एकदम मस्त असं टेस्टी लागतं. त्यामुळे मी इथे आज हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. आता हलकंसं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण चिमटभर हळद टाकायचं आहे. हळद जास्त टाकायची नाही, कारण आपण ह्या वांग्याचा ग्रीनच कलर ठेवणार आहोत. कलर छान वाटतो ग्रीन कलर. तर सर्व आता हे टाकल्यानंतर भाजून घेतलेलं जे वांगं आहे ते वांगं घालायचं आहे. छान असं सर्व व्यवस्थित असं हे मॅश करत करत परतून घ्यायचं आहे. वांगं जेवढं तुम्ही जास्त परतणार तेवढं वांग्याचं भरीत खाताना चवीला खूप छान आणि टेस्टी लागणार. तर इथे तुम्ही पाहू शकताय सर्व छान असं मी व्यवस्थित असं मॅश करून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. मस्त अशी भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर थोडीशी जास्तच घाला, म्हणजे भरिताचा कलर मस्त असा हिरवागार दिसतो. आता गॅसची फ्लेम मीडियम करून एक 10 ते 15 मिनटं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एक 10 ते 15 मिनटं छान असं हे मी परतून घेतलेलं आहे आणि भरिताला तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटू लागलेलं आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये हे भरीत मी सर्व करत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं चटपटीत झणझणीत असं आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. हे भरीत तुम्ही गरम गरम भाकरीबरोबर खा, चवीला भन्नाट लागतं. आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.